वळूयात पुढे. विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराची चर्चा करावी लागते हे दुर्दैव आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर 3 महिन्यात विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेबाबत निर्णय द्यायला हवा होता, असं मत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलंय. आणि त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अश्विनी सातोडोके यांनी. उल्हास बापट सर आपल्या सोबत आहेत. सर, गेले अनेक महिने आपण आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीवरती बोलतोय. आज पुन्हा त्याच्यावरतीच बोलणार आहोत. काय नेमकं आज होईल असं वाटतं? आपण दरवेळेस घटनेमधली ज्या तरतुदी आहेत त्याच्यावरती सविस्तर बोलत असतो. आज नेमकं सुप्रीम कोर्टामध्ये काय होईल? कसं आहे, ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा स्पीकरचे अधिकार काय, त्याच्या जबाबदाऱ्या काय, त्यांनी जज म्हणून कसं काम करावं याच्यावर आपल्याला चर्चा करावी लागते. आपण इंग्लंडमधलं वेस्टमिन्स्टर मॉडेल स्वीकारलं आहे, म्हणजे पार्लमेंटरी डेमोक्रेसी स्वीकारलं आहे. तर त्याच्यामध्ये स्पीकरचा महत्त्व फार आहे. इंग्लंडमध्ये स्पीकर जो आहे तो अंपायरसारखं काम करतो. म्हणजे तो स्पीकर झाल्यानंतर पक्षाचा राजीनामा देतो. स्पीकरच्या पदावरनं दूर झाला तर पुन्हा पक्षात जातो. आपल्याकडे कुठलाही स्पीकर पक्षाचा राजीनामा देत नाही. याला एकमेव अपवाद म्हणजे व्यंकय्या नायडू, ज्यांनी व्हाईस प्रेसिडेंट झाल्यानंतर भाजपचा तात्पुरता राजीनामा दिला होता. फार आदर्श होतं ते, पण तसं प्रत्यक्षात कोणी करत नाही. इंग्लंडमध्ये तसं ते आपणही आपल्या राज्यघटनेत घेतलं आहे की मतदान करता येत नाही त्यांना. कास्टिंग वोट टाकता येतं, पण इक्वालिटी वोट झालं तर कास्टिंग वोट टाकता येतं, पण पहिल्यांदा मतदान करता येत नाही. आणि हे अँटी डिफेक्शन लॉनी पण मान्य केलं आहे की स्पीकर झाल्यावर जर का कोणी पक्ष सोडला तर तो डिस्क्वालिफाय होत नाही. तेव्हा राज्यघटनेची अपेक्षा काय आहे की त्यांनी अंपायर म्हणून काम करावं. आता एक लक्षात घ्या की हे जे डिस्क्वालिफिकेशन असतं ते सर्व बाबतींमध्ये गव्हर्नरच्या हातात असतं आणि गव्हर्नर इलेक्शन कमिशनला विचारून डिस्क्वालिफाय करतो. फक्त अँटी डिफेक्शन लॉ खाली पक्षांतर बंदी कायदा केला तर तो डिस्क्वालिफाय झाला की नाही ठरवण्याचा अधिकार हा स्पीकरकडे दिलेला आहे. आणि त्यामुळे हा जो स्पीकरचा अधिकार आहे त्यांनी ते क्वेसाय ज्युडिशियल म्हणजे एक तऱ्हेचं ट्रिब्युनल तयार होत आहे. आता लक्षात घ्या की स्पीकर म्हणून ते जेव्हा काम करतात, कामकाज चालवतात, त्यावेळी सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करू शकत नाही. परंतु जर का ट्रिब्युनल म्हणून काम करत असतील तर ते सुप्रीम कोर्टाच्या कक्षेमध्ये येतं. त्यामुळे सुप्रीम कोर्ट मला आदेश देऊ शकत नाही वगैरे ही जी काही वाक्य बोलली जात आहेत ती केवळ घटनेचं अज्ञान दाखवणारी वाक्य आहेत. दुसरी त्याचबरोबर म्हणजे सुप्रीम कोर्टानं झापलंच असं आपण म्हणू शकतो त्यांना. टाइम लिमिट हा जो एक प्रकार असतो तो यामध्ये आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही. सुप्रीम कोर्टानेही जेव्हा सांगितलं की याबाबत निर्णय द्या, पण टाइम लिमिट जे आहे ते कुठं घालून दिलं नव्हतं. जर टाइम लिमिट घालून दिलं असतं तर याचा निकाल वेळेत लागला असता, निर्णय जो आहे तो वेळेत झाला असता असं वाटतं का? अगदी उत्तम प्रश्न आहे. टाईम लिमिट घालून द्यायला पाहिजे होती. 11 मेला हा निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्टाने. म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 5 महिने होऊन गेलेले आहेत. याच्यामध्ये हा जो अँटी डिफेक्शन लॉ केला आहे हा पक्षपद्धती बळकट करण्याकरता, लोकशाही बळकट करण्याकरता केला आहे. तर त्याच्याविरुद्ध त्यातनं पळवाटा शोधायचंच काम वकील आणि न्यायाधीश करत असतात. आत्ता तुम्ही जे विचारलं, सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्यावेळी हा निर्णय स्पीकरनी द्यावा हे सेपरेशन ऑफ पॉवर्स खाली येतं, अगदी बरोबर आहे. पण तो किती वेळात द्यावा त्यांनी रिझनेबल टाईम म्हटलं. आता रिझनेबल टाईमचा दुरुपयोग केला जातो. आपल्याकडे प्रत्येक लीगल वर्डिंगचा दुरुपयोग केला जातो. त्यांनी स्वच्छ शब्दात म्हणायला पाहिजे होतं की 3 महिन्यात द्यावा. दुसरी गोष्ट अशी, हेही क्लिअर करायला पाहिजे होतं की एकाच वेळी 2/3 जायला पाहिजेत. आज 2, उद्या 2, परवा 2 असं नाही चालणार. घटनेचा अर्थ काय आहे, वर्डिंग अत्यंत स्वच्छ आहे की 2/3 जर का गेले एकाच वेळी. आता हे त्यांनी केलेलं नाही. वास्तविक अदरवाईज 16 जे पहिले गेले शिवसेनेचे किंवा 9 जे पहिले NCPचे गेले ते क्लिअरच डिस्क्वालिफाय होतात. तर सुप्रीम कोर्टाने सुद्धा सुस्पष्टता जी दाखवायला पाहिजे ती दाखवलेली नाही आहे. आणि एक शेवटचं तुम्हाला सांगतो जाता जाता की जेव्हा स्पीकर, मी इंग्लंडमधलं बोलतोय, जेव्हा स्पीकर क्वेसाय ज्युडिशियल किंवा ट्रिब्युनल म्हणून काम करत असतात त्यावेळी ते माध्यमांशी बोलत नाहीत, कारण ते जज असतात. मी वेळेत निर्णय देईन, मी कायद्याप्रमाणे निर्णय देईन, मी विलंब लावणार नाही. गृहीतच धरलं आहे ना की तुम्ही कायद्याप्रमाणे वागाल आणि तुम्ही जजप्रमाणे वागाल. तेव्हा अशा तऱ्हेने स्पीकरनी माध्यमांची बोलणं हेच मुळात चुकीचं आहे. तेव्हा काही बेसिक गोष्टीच आपल्याकडच्या स्पीकर्सना आणि विधानसभा सदस्यांना माहिती नसतात.
गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की 25 वर्षापूर्वी आम्ही ILS लॉ कॉलेजमध्ये पार्लमेंटरी प्रोसिजरचा एक कोर्स तयार केला. त्यावेळी मला लोकसभेचे सेक्रेटरी जनरल सुभाष कश्यप यांनी खूप मदत केली होती. त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं की त्यांच्याकडे ऑलरेडी ब्युरो ऑफ पार्लमेंटरी ट्रेनिंग नावाची बॉडी आहे, जिथे या सगळ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. पण ते म्हणाले 100 लोकांना जर का आम्ही बोलवलं तर 20 लोकंसुद्धा येत नाहीत. म्हणजे या सगळ्यांना खरं ट्रेनिंगची गरज आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये हे ट्रेनिंग घेत नाही. अज्ञानी लोक असतात आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाला याच्यात पडावं लागतं आणि त्यांना अर्थ समजावून सांगावा लागतो. सुप्रीम कोर्टही आत्ता स्पष्टपणे काही सांगत नाहीये. आजच्या सुनावणीच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण बोलतो तर आता आणखीन स्पष्टपणे सुप्रीम कोर्टानं काही निर्देश देण्याची गरज आहे असं वाटतं का? नाही, मला स्वतःला असं वाटतं सुप्रीम कोर्ट सरळ निर्णयच देऊ शकतो या बाबतीत. परंतु ते का करत नाही आहेत ते, की त्याच्यामध्ये आपली लोकशाही ही परिपूर्ण व्हायला पाहिजे, परिपक्व व्हायला पाहिजेत. तर स्पीकरनीच हा निर्णय योग्य रीतीने द्यायला पाहिजे. म्हणून ते सुरुवातीला नुसत्या सूचना देत आहेत त्यांना. आता स्पीकरला जर का कळलं नाही तर मग सुप्रीम कोर्टाला फार तीव्र काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. पण त्याच्यावर मी आत्ता बोलणार नाही, कारण तसं घडू नये अशी माझी व्यक्तिगत इच्छा आहे. तर होते उल्हास बापट सर, काय नेमकं व्हायला हवं आणि आपल्या विधानसभा सदस्यांचं अज्ञान जे आहे ते दूर झालं तर या गोष्टी भविष्यामध्ये घडणार नाहीत आणि त्या लोकशाहीला बाधकही ठरणार नाहीत असं बापट सर म्हणतात. व्हिडिओ जर्नलिस्ट धनंजय भगतसह अश्विनी सातवडुके, न्यूज स्टेट महाराष्ट्र, पुणे.